नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध विधेयक 2026 मांडण्यात आले। एक घोषणा करतो आहे। महाराष्ट्र विधिमंडळाचे सन 2026 चे द्वितीय पावसाळी अधिवेशन आज दिनांक 22 जून 2026 पासून विधान भवन मुंबई येथे सुरू झाले आहे। सदर अधिवेशन कालावधीमध्ये विधान भवन ई प्रवेश प्रणालीद्वारे विधान भवन मुंबई येथे प्रवेश देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। त्यानुसार पावसाळी अधिवेशन सन 2026 करता विधान भवन ई प्रवेश फेस रिकग्निशन सिस्टम द्वारे देण्यात येत आहे। आतापर्यंत बहुसंख्य सन्मान्य सदस्यांचे फेस रिकग्निशन पूर्ण झाले असून त्यांचा प्रवेश सुरळीत होत आहे। काही पत्रकार, अधिकारी व कर्मचारी यांचे रिकग्निशन नोंदणीमध्ये तांत्रिक अडथळे आल्यामुळे त्यांचे फेस रिकग्निशन होऊ शकले नाही। तरी ज्या पत्रकार, अधिकारी व कर्मचारी यांचे फेस रिकग्निशन झाले नाही अशा पत्रकार, अधिकारी व कर्मचारी यांनी आज दिवसभरात फेस रिकग्निशन नोंदणी पूर्ण करून घ्यावी। आज या प्रक्रियेतून सूट देऊन ओळखपत्रावर प्रवेश देण्यात आलेले आहेत। उद्यापासून फेस रिकग्निशन प्रणाली अंतर्गत प्रवेश देण्यात येतील। फेस आयडेंटिफिकेशन फार चांगलं आहे, कारण आपण सगळेजण पाहतो की फार अडचणीचं होतं सगळ्यांनाच। परंतु आता असं झालंय की मी माझंच उदाहरण देतो। माझं फेस त्यांनी ओळखलंच नाही हो। कदाचित माझा तो तरुणपणाचा मी सांगतोय, म्हटलं तरुणपणाचा माझा फोटो त्यांनी वापरलेला असावा। आता माझं वय झालंय, माझ्या वयानुसार माझा फोटो घ्यावा, ते म्हणजे आयडेंटिफिकेशनला सोपं होऊन जाईल।